30 किलोमीटर मध्ये भाग घेतलाय, त्याच्यात 21 किलोमीटर मध्ये मी 21 वेळा मी प्रथम क्रमांक केला. वसई सगळीकडे जातो. कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आला आहे की 10 ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथॉन याचं आयोजन होत आहे त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी, जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल. साधारणतः 6 वर्ष नंतर आपण हा आयोजन करत आहोत आणि आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास 30,000 नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. जे प्रथम पारितोषिक आहे तो 1 लाख रुपयाचा आहे. साधारणतः 10.5 लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे. विविध गट आहे यामध्ये, पुरुषांचा अर्ध मॅरेथॉन, महिलांसाठी अर्ध मॅरेथॉन, त्याच्यानंतर 12 वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत. यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे. तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे. हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे, क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जी अनेक वर्षापासून चालू होती 2019 पर्यंत, नंतर कोविड आला, विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला, त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता. जसा मी सांगितला, पार्टिसिपंट्स यामध्ये 30,000 पेक्षा जास्त आपले नागरिक आहेत. तसेच यामध्ये विविध सेलिब्रिटीज आहेत ते पार्टिसिपेट करणार. आपल्याकडचे जे सन्मानित पदाधिकारी आहेत तेही यामध्ये सहभागी होणार. शाळेचे स्टुडंट्स यांना आपण विशेषरित्या यामध्ये प्रमोट करत आहे, प्रोत्साहित करत आहोत. आता आपल्याकडे जवळपास 24-25 दिवस शिल्लक आहेत. यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया याच्या माध्यमातून याच्याबद्दल आपण जनजागृतीही तयार करणार आहे. मॅरेथॉन 6 वर्ष नंतर होत आहे, हाच एक वेगळापण आहे यामध्ये. दुसरा, यामध्ये रूट सिलेक्ट करत असताना आपण फार सावध आहोत की रूट मुळे आपले वाहतूकला अडथळा नाही झाला पाहिजे आणि तसेच वाहतुकीमुळे जे आपले धावक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या इजा नाही पोहोचली पाहिजे, त्रुटी नाही राहिली पाहिजे. हा जे एकंदरीत आपला रूट आहे त्या संपूर्ण रूटची डागडुजी करणे, तिथे थोडासा सुशोभीकरण करणे, तिथे काही अतिक्रमण असेल तर तो काढणे, ही कारवाई सुद्धा महापालिका पुढील 2-3 आठवड्यामध्ये कंप्लीट करणार आहे. बजेट यामध्ये मुख्यतः आमचा जे कॅल्क्युलेशन आहे, मोठ्या प्रमाणावर आपण जे प्रायोजक आहेत त्यांना आपण यामध्ये प्रेरित आणि प्रोत्साहित करत आहोत समावेशित होण्यासाठी. महापालिकेकडून फारसा आपण निधी यामध्ये खर्च करणार नाही. आमच्याकडे चांगले स्पॉन्सर्स आहेत आणि त्या स्पॉन्सर्सची मदतीने याचं आयोजन, पारितोषिकचा खर्च, बाकी सगळी गोष्टी आपण यामध्ये भरवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये काही आपली कमतरता राहिली तर त्याच्यासाठी निश्चित आपण बजेट प्रोव्हिजन करून ठेवलं आहे. माझ्याकडून ठाणे सिटीचे सगळे जे आरोग्याचे प्रति जागरूक नागरिक आहेत, महिला भगिनी आहेत, पुरुष आहेत, यंग आपल्याकडचे अडल्ट्स आहेत, आपले स्टुडंट्स आहेत, सर्वांना माझ्याकडून खूप विनम्र आणि प्रोत्साहक असं आवाहन आहे की त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा या आयोजनाला आणि यामध्ये सहभागी व्हावा. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.